नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या स्कॉलरटेक स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 इयत्ता पहिली इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवली। आज आपण पाहणार आहोत विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न 25 असतात आणि प्रत्येकी दोन गुण असे 50 गुण असतात। चला तर मग पाहूयात प्रश्न क्रमांक 51। तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? अभ्यास करत बसेल, वर्गात खेळत बसेल, दंगामस्ती करेल, मोठ्याने ओरडत बसेल। तर वर्गात शिक्षक नसताना अभ्यास करत बसेल हे उत्तर अगदी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 52 ते 54 यासाठी खालील प्रश्न आहेत। खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा। अशा प्रश्नांमध्ये आपल्याला गट दिलेले असतात आणि या गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे असते। प्रश्न आहे पेटी, तबला, बासरी हे सगळे वाद्य आहेत, त्याप्रमाणे पर्याय बघूयात आपण। आवाज, पश्चिम, ढोल आणि टेनिस। पश्चिमी दिशा आहे, टेनिस हा खेळ आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक येणार आहे आपला 3। ढोल हे एक वाद्य आहे। पुढील प्रश्न क्रमांक आहे 53। आकृती दिलेली आहे आपल्याला, याची आकृती दिशा खालच्या बाजूला आहे, दुसरी वरच्या बाजूला आहे, नंतर उजव्या बाजूला आहे। आता पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे, जी आकृती आहे डाव्या बाजूला। ठीक आहे। पुढील प्रश्न क्रमांक आहे 15, 3, 9। इथं कोणता अंक येईल ते आपल्याला पाहायचं आहे। तर सर्व मुलांनी जर बघितलं 15, 3, 9 हे अंक आहेत ते 3च्या पाड्यातील आहेत। 3 5 15, 3 1 3, 3 3 9। मग इथं कोणती संख्या अशी आहे की जी 3च्या पाड्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 4, 6, 3 2 6, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55। पुढीलपैकी उपदिशा कोणती आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मुख्य दिशा आहेत त्या 4 आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। आणि उपदिशा आपल्याला इथे विचारलेली आहे, त्यामुळे उपदिशा आपल्या आहेत वायव्य, आग्नेय, ईशान्य आणि नैऋत्य। मग त्याप्रमाणे आपल्याला उपदिशा पाहूयात। पर्याय आहेत आग्नेय, पूर्व, दक्षिण आणि नैऋत्य। उपदिशा आहेत आग्नेय आणि नैऋत्य, म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ड। पुढील प्रश्न आहे दिनकर सकाळी सोलापूरला गेला या वाक्यात कमी अक्षरे असलेला शब्द कोणता? आपल्याला कमी अक्षर असलेला शब्द बघायचा आहे, त्यामुळे पर्याय पाहूयात गेला, सोलापूरला, सकाळी आणि दिनकर। कमी अक्षर असलेला शब्द गेला, कारण की याच्यामध्ये 2च अक्षरे आहेत, गे आणि ला, त्यामुळे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत 5 ला 6, 7 ला 8 आणि 1 ला 2 असेल तर त्याच भाषेत 3 ची किंमत किती? तर इथं मुलांना माहीत असावं की 5 नंतर 6, 7 नंतर 8, 1 नंतर 2 येत असेल, पुढील संख्या येत असेल तर इथं 3 नंतर येणार 4, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणतेही प्रतिबिंब जर आपण पाण्यात धरलं तर आपणाला वरची दिशा खाली दिसते आणि खालची दिशा वर दिसते, म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न क्रमांक आहे 59 ते 61 या प्रश्नांसाठी पुढचे प्रश्न आहेत। खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा। इथं आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला असतो, तो सिक्वेन्स आपल्याला योग्य पद्धतीने मांडायचा असतो। प्लस प्लस आणि इथं आहे मल्टिप्लाय हे साईन आहे, त्यानंतर आहे प्लस प्लस मल्टिप्लिकेशनचे एक साईन त्यांनी कट केलेला आहे, त्यानंतर असं येणार की इथं नुसतं येणार आहे प्लस प्लस। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 60। त्यानंतर 1, 2, 3 पुढील प्रश्न येणार आपला
गोलामध्ये या सर्कलमध्ये 4 लाईन, आपल्या स्टँडिंग लाईन, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक आहे प्रश्न 61. 10, 12 आणि 14 2 अंकी संख्या आहेत. संख्या वाढत गेलेल्या दिसत आहेत आपल्याला. 10 मध्ये 2 मिळवले. 10 मध्ये आपण जर इथं +2 केले तर 12 होतात. 10 अधिक 2 12. 12 मध्ये आपण इथं 2 ॲड केले तर होतात 14. म्हणजे 14 मध्ये जर आपण इथं ॲड केले 2 तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 16. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील चौकटीमध्ये काही अंक दिलेले आहेत. या संख्यामालेत 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 2 अंकी संख्या आहेत 25 आणि 27 अशा 2 संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक आपला येणार आहे 1. हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 63. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. भाषा, गणित, वही, भूगोल आणि इंग्रजी. बाकी हे सगळे विषयांचे विषय आहेत. आपल्या भाषा, गणित हा विषय असतो, भूगोल हा विषय आहे, इंग्रजी हा विषय आहे. तर वही एक वस्तू आहे, म्हणून वही हे चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. जशीच्या तशी आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि पर्यायातून आपल्याला जशीच्या तशी आकृती शोधून काढायची आहे. तर जर पाहिलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येते. पुढील प्रश्न आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. मासा, खेकडा, मगर आणि सिंह. तर सिंह हे उत्तर बरोबर येणार आहे. मासा, खेकडा, मगर हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत. सिंह हा वाईल्ड ॲनिमल आहे आणि तो जंगलात राहतो. चला पुढील प्रश्न क्रमांक 66. 99, 8, 6 आणि 4 या सगळ्या एक अंकी संख्या आहेत. 99 मात्र ही 2 अंकी संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 67. W सर्वांना माहिती आहे. W, X, W आणि पुन्हा W सगळीकडे दिलेले आहे आणि हा ऑप्शन आपला गटातून बाहेर पडणार आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे ते पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे. हिरव्याला लाल म्हटले, लालला काळा म्हटले, काळ्याला पांढरा म्हटले तर कावळ्याचा रंग कोणता? कावळ्याचा रंग कोणता असतो? तर काळा. पण सगळ्यांना माहित पाहिजे अशा प्रश्नांमध्ये जो आपण प्रश्न वाचतो त्याचा अर्थ व्यवस्थित इथे घ्यायचा आहे. कावळ्याचा रंग कोणता? तर कावळा हा काळ्या रंगाचा असतो. मग इथं काळ्याला काय म्हटलेलं आहे ते आपलं असणार आहे बरोबर उत्तर. काळ्याला इथं पांढरा म्हटलेलं आहे, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. खालील प्रश्नाकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. आरशातील प्रतिमा शोधत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आरशामध्ये धरलेली प्रतिकृती ही आपल्याला विरुद्ध दिशेला दिसते. जर उजव्या बाजूला असेल तर आरशामध्ये ती डाव्या बाजूला दिसते, डाव्या बाजूला असेल तर आरशामध्ये आपल्याला ती उजव्या बाजूला दिसते. इथं बघायचं आहे सर्व मुलांनी की हा झेंडा आपल्याला उजव्या दिशेला दिसतो. आरशामध्ये तो झेंडा आपल्याला डाव्या दिशेला दिसणार आहे. बाकीची प्रतिकृती आपण जशीच्या तशी दिसणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणता महिना 31 दिवसांचा असतो? आता 31 दिवसांचा कुठला महिना असतो ते बघायचं आहे. फेब्रुवारी असतो तो आपला 28 किंवा 29 दिवसांचा असतो. आणि ऑगस्ट कोणता आहे, किती दिवसांचा असतो? तर ऑगस्ट हा आपला 31 दिवसांचा असतो. मार्च हा किती दिवसांचा असतो? मार्च हा देखील आपला 31 दिवसांचा असतो. नोव्हेंबर हा किती दिवसांचा असतो? नोव्हेंबर हा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे आपल्याला ब आणि क हे उत्तर मिळालेलं आहे. तर पर्याय क्रमांक ब आणि क, ब व क म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर येणार आहे. चला
पुढील प्रश्न क्रमांक 71 ते 73 साठी पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांमध्ये आपल्याला शोधायचा आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. कोंबडी, खुराडे, प्रश्नचिन्ह आणि गुहा. आता घरदर्शक शब्द आहेत. कोंबड्यांचं खुराडं असतं, तर गुहा कोणाची असते? तर पर्याय पाहूयात. कुत्रा, गाय, सिंह आणि वाघ. तर उत्तर इथे येणार आहे सिंहाची गुहा असते, वाघाची गुहा असते. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ड कुठे आहे? क आणि ड कुठे आहे? तर फक्त क आणि ड, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 72, 68, 86 आणि 24. तर 68 आणि 86 यांच्यामध्ये काय संबंध आहे? तो संबंध आपल्याला 24 आणि पुढील संख्येमध्ये लावायचा आहे. आता इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांना 2 अंकी संख्या तर सर्वांना समजतात, म्हणता येतात, अक्षरे लिहिता येतात, त्याचं वाचन करता येतं. याच्यामध्ये संबंध असा आहे की 6 आणि 8 यांचं स्थान बदललेलं आहे. 8 इथं एकक स्थानी आहे, तो इथं दशक स्थानात गेलेला आहे. उलट सुलट संख्या लिहिलेल्या आहेत. व त्याचप्रमाणे 24चं होणार आपल्याला 42. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73, आकृती दिलेली आहे. ही सरळ आकृती आहे, ती उलट दिशेने केलेली आहे. इथं त्रिकोण आहे, तो उलट्या दिशेने येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. इथं काही प्राणी दिलेले आहेत. दिलेल्या प्राण्यात सर्वात जास्त वजन असलेला प्राणी कोणता? मांजर, उंदीर, ससा आणि हरिण. तर हरणाचं वजन जास्त असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 10वे अक्षर कोणते? आता इंग्रजी अक्षरमाला ज्यावेळी दिलेली असते त्यावेळी आपला जो उजवा हात असतो ती आपली ते अक्षरमालेची सुद्धा काय असते? उजवी बाजू असते. आणि आपला जो डावा हात असतो तीच अक्षरमालेची डावा हात असतो, अक्षरमालेचा डावा हात असतो. त्यामुळं प्रश्न सोडवताना व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवायचा आहे. मुलांना डावा उजवा समजायला हवं. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 10वे अक्षर कोणते? डावीकडून म्हटल्यानंतर ABCDEFGHIJ. तर 10वा अक्षर आपलं असं येते. 5-5चे गट दिलेले असतात. 5 आणि 5 10, 5 15, 5 20, 5 25 लेटर्स याच्यामध्ये दिलेले असतात. डावीकडून 10वे अक्षर येणार आहे. इथं 5, 6, 7, 8, 9, 10. 10वा अक्षर आपलं येणार आहे जे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.